सगळीकडं पूरसदृश परिस्थिती. काही ठिकाणी महापूर, म्हणजे अक्षरशः 45-50 फूट हाईट घेतलेला ब्रिजसुद्धा पाण्याखाली. आणि मग त्यामुळं आजूबाजूच्या जवळपास 5-1 किलोमीटरचा परिसर सगळा पाण्याखाली. मग त्या नदीच्या लेवलपासून ज्यांची 2 मजली 3 मजली घरं खड्ड्यात होती त्यांचे तर 2-2 मजले पाण्याखाली गेले. बाकी मग छोट्या घरांचं तर विचारूच नका. खूप वाताहत झाली. गोरगरिबांचे संसार वाहून गेले. कच्च्या बच्च्यांची वह्या पुस्तकं सगळं वाहून गेलं. म्हणजे अफाट नुकसान करणारा हा पाऊस. हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन, मनालीमध्ये भूस्खलन होऊन कित्येक हॉटेल त्या पर्वतावरनं खाली आली, पाण्यात वाहून गेली. अर्थात इशारे दिले गेले होते, त्यामुळं जीवितहानी तशी काही झाली नाही. मग हा महापूर, हे मोठं संकट, ही नैसर्गिक आपत्ती, मग मंत्र्यांचे दौरे, मग हेलिकॉप्टरमधनं पाहणं, मग त्याच्यावर होणारी पुन्हा विरोधकांची काही टीका, मग काही सामान्य नागरिकांचा आकांत असे काही व्हिडिओ व्हायरल होणं, हे आपसुकच या सगळ्या घटना याच्यानंतर होतच असतात. प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस तुम्ही आम्ही मोबाईलचा शोध लागल्यापासून हे सगळं पाहत आलो आहे. अर्थात जे काही घडलं ते वाईट घडलं आहे. ज्या लोकांच्या बाबतीत घडलं आहे त्यांच्या दुःखात एक सामान्य नागरिक म्हणून मी सहभागी नक्की आहे. आणि मग एक सामान्य नागरिक अशा वेळेस काय करू शकतो, त्याला जितकं जमतं तितकं तो नक्की करतो. पण काही नागरिकांच्या, म्हणजे जे पीडित आहेत त्यांच्या नसतीलसुद्धा अपेक्षा, पण इतरांच्या काही उगाचच काही लोकांकडनं फार मोठ्या अपेक्षा असतात. आणि मग त्या बाबतीत काही लोक, चला व्हिडिओ व्हायरल करू, आणि मग त्या सेलिब्रिटीजना, त्या खेळाडूंना, त्या सिनेमातल्या हिरोंना जणू काही यांनी या संकटामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात स्वतः लाखो रुपये पोचवलेत अशा आविर्भावात या सगळ्या राहिलेल्या सेलिब्रिटीजवरती टीका टिप्पणी करणारे व्हिडिओ व्हायरल करतात. ज्याच्या त्याच्या परीने जो तो माणूस संवेदनशील मनाने त्याला जितकं जमतं तितकं तो देत असतो. आणि कोणी दिले आणि कोणी नाही दिले, आणि मग त्यांनी का नाही दिले असे प्रश्न विचारण्याचे अधिकार तुम्हा या व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना कोणी दिलेत, असा मी खडा सवाल त्यांना विचारतो. ज्यांचं मन कनवाळू आहे, ज्यांना खूप मोठी दया वाटते, असं घडल्यानंतर धावत जावंसं वाटतं, त्याच्यासाठी एक स्वभाव लागतो. प्रत्येक सेलिब्रिटी हा नाना पाटेकरजींसारखा शेतात झोपडी टाकून मी राहतो, शेतातलं घर बांधतो, तिन्ही बाजूला पर्वत आहेत, वरती आकाश आहे, मी मस्त रमतो, फारसं काही लागत नाही तिथं, अशा विचारांचे प्रत्येक जर सेलिब्रिटी असेल तर मग त्या नाना पाटेकरजींच्या विचारांना काय महत्त्व राहिलं. अक्षय कुमारनी पंजाबसाठी 5 कोटी रुपये दिले म्हणून उद्या उत्तर प्रदेशमध्ये समजा महापूर झाला तर अमिताभ बच्चन तिकडचे म्हणून त्यांनी 5 कोटी दिलेच पाहिजेत असं काही नाही. कदाचित ते 10 कोटी पण देतील, कदाचित काही देणार नाहीत. प्रत्येकाचं समाजकार्य करण्याची एक काहीतरी दिशा ठरलेली असते. आणि प्रत्येक गोष्ट हा सेलिब्रिटी जे काही करतो दानधर्म, त्याची काय तो वाच्यता करत नसतो. आता एक व्हिडिओ मोठा दिमागात व्हायरल केला आहे, रोहित शर्मानी काय दिले, सचिन तेंडुलकरनी काय दिले, सूर्यकुमार यादवनी काय दिले, क्रिकेटरची नावं आहेत, काही हिरो लोकांची नावं आहेत त्या व्हिडिओमध्ये. अरे ज्यांनी व्हायरल केला
तू उगाच ह्या लोकांना बदनाम करता करता स्वतःची प्रसिद्धी करतोय का? ज्याने कोणी व्हायरल केला त्याला मी विचारतो, तू काय अक्षय कुमारच्या रांगेत आहेस का? काही नसतं हो. फक्त काही लोकांना ना अशा काही घटनांच्या वेळेस टीका करण्यात फार मोठा आनंद मिळत असतो आणि लोकांकडं बोट दाखवायला काही लोकांना फार मजा वाटते. आता सचिन तेंडुलकर काय चॅरिटी करतो त्यांनी जर सांगितलं तर तोंडात बोटं घालावी लागतील यांना. ऐश्वर्या राय बच्चननी यांनी एका शाळेला दत्तक घेतलेलं, शाळा काढलेली, अनेक ठिकाणी चॅरिटी करतात ही लोकं. प्रत्येक गोष्ट काय ते चव्हाट्यावर आणत नसतात. काही काही दानधर्म या अशा मोठमोठ्या लोकांचं उजव्या हाताने देतात, डाव्या हाताला कळत नसतं. आणि प्रत्येक दानधर्म करणारा माणूस मी हे केलं मी ते केलं अशा टिमक्या वाजवत फिरत नसतो कधी. म्हणून मला या व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडिओची मोठी गंमत वाटली. अरे ज्याला कळवळा आहे ना, तो न बोलता न भाषणबाजी करता योग्य त्या ठिकाणी जाऊन योग्य तेवढी त्याला जमेल तेवढी त्याचा परिवार सांभाळून त्याच्याकडं काही उरत असेल किंवा एखाद्या वेळेस एक वेळ उपाशी राहून 8-8 दिवस तो नक्कीच एक 100-200 रुपयाची मदत नक्की करतो. त्याचं मोल 100-200 असं नसतं. त्याच्या तो मनाचा मोठेपणा आहे. त्याला वाईट जे वाटलं आहे, त्याला जे दुःखात सहभागी होण्याची त्याची जी काही एक संकल्पना आहे त्या संकल्पनेला प्रणाम करायचा असतो. एखाद्याने दिलं एखाद्याने नाही दिलं याबाबत उगाचच्या उगाच चर्चा करण्यात सामान्य माणसं अशी वेळ घालवतात आणि मग जे दुःख भोगतायत त्यांचं दुःख बाजूला राहतं आणि मग ह्यांच्याच व्हिडिओला जरा जास्त महत्त्व देणारी मंडळीसुद्धा असतात. व्हायरल करणाऱ्यांना मी नम्र विनंती करेन की जे सेलिब्रिटी आहेत त्यांनी त्यांच्या हिमतीवरती कर्तृत्व गाजवत नाव कमवलेलं आहे. त्यांनी नाव कमवल्यानंतर त्यांना जर काही जाहिरातीद्वारे कुठे पिक्चरमध्ये काम मिळालं, त्यांना जर तो काही त्यांचा पैसा मिळाला असेल तर त्याच्यातला कुणालाही ओरबाडण्याचा अधिकार नाही आहे. तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. किंवा ते त्यातून काय समाजकार्य करतात हे सांगण्यासाठी काय तुम्हाला अधिकार दिले नाहीत किंवा तुम्हाला सांगितलंच पाहिजे असा काही कुठे लिखित किंवा अलिखित नियम नाही आहे. प्रत्येकाच्या भूमिका वेगळ्या वेगळ्या असतात. आता मकरंद नानासपुरे आणि नाना पाटेकरजी नाम फाउंडेशनच्याद्वारे अनेक लोक त्यांना सहकार्य करत आहेत आणि जेवढं त्यांना जमतं तेवढं त्यांनी या शेतकरी वर्गासाठी खूप काही केलं आहे आणि खूप काही करतायत अजूनही. जलसंधारणाची कामंसुद्धा त्यांची चालू आहेत. बिनबोभाट, कुठे काही बोभाटा नाही आहे त्या गोष्टीचा. मग तुमच्यापर्यंत कुठली गोष्ट आली नाही याचा अर्थ त्या XYZ व्यक्तीने काहीच केलं नाही असा अर्थ काढून तुम्ही उगाचच्या उगाच व्हिडिओ व्हायरल करायचे आणि सेलिब्रिटींच्या नावाने बोटं मोडत बसायची. हे कुठेतरी अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत. ठीक आहे ना, नैसर्गिक आपत्ती आली आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या छाताडामध्ये एक हृदय आहे. कोणी काय हसणार आहे का जोरजोरात कोणी काय संकटात सापडल्यावर? अशी माणसं तर नाही आहेत पृथ्वी तलावर. आज पंजाबमधलं उदाहरण घ्या. आपण बसतो हिंदू मुस्लिम करत. आज पंजाबसारखा प्रदेश सगळा जलमय झाल्यानंतर अख्ख्या देशाला आणि बाहेरसुद्धा गव्हाचं उत्पादन निर्यात करणारा हा प्रदेश, हे राज्य आज हवालदिल झाले सगळे शेतकरी. आज लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली, पिकंच्या पिकं उद्ध्वस्त झाली. आता ज्या लोकांना या लोकांची कणव आहे, या राज्याविषयी कणव आहे, ही लोकं नेहमीच मदतीला धावणारी माणसं आहेत. ही शीख जमात, ते असं काही बघत नाहीत गुरुद्वारामध्ये कोणत्या जातीचा आणि कोणत्या धर्माचा माणूस जेवण करायला लागला आहे. फक्त शीखांसाठी गुरुद्वारा नाही आहे. वर्षानुवर्ष लंगर चालू ठेवणं आणि येईल त्याला 2 घास पोटात घालणं, त्याची व्यवस्था करणं, कमीत कमी खर्चात त्यांची राहायची व्यवस्था करणं, त्यांच्या चपलासुद्धा पुसून देणं, त्यांची ताटं धुणं कोण करतं हो? तुम्ही घरातल्या माणसांसाठी कोणी करू शकत नाही आहे. एक नातेवाईक गरिबीमध्ये सडला तर त्याला फक्त तुम्ही काय करता? बायकॉट करता. एक नातेवाईक जर काही मोठ्या संकटात सापडला तर हळूहळू तुम्ही चेहरे लपवता आणि पाठ दाखवून पळून जाता. आणि कसले व्हिडिओ व्हायरल करताय तुम्ही? का बरं त्या तेंडुलकर, रोहित शर्मा किंवा इतर क्रिकेटर्स आणि इतर सेलिब्रिटींना बदनाम करण्यासाठी असे काही व्हिडिओ व्हायरल करायचे? काय त्यांनी केलेली आजपर्यंतची समाजसेवा तुमच्या डोळ्यामध्ये नाही आहे का? तुम्हाला आठवत नाही का त्यांनी काय काय केलं आहे?
प्रत्येक गोष्ट त्यांनी सांगितली आहे का तुम्हाला कानात येऊन? आजही त्यांनी दिले असतील, सांगितलं असेल की आम्ही एवढे दिले, कोणालाच कळू देऊ नका, सांगू देऊ नका, कोणालाही समजू देऊ नका. पडद्याच्या आड अशा अनेक गोष्टी घडत असतात. प्रत्येक गोष्ट सामान्य माणसाच्या मनापर्यंत येते, कानापर्यंत येतेच असं काही नाही आहे. जे घडलं आहे, जी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्याच्याबद्दल संवेदनशील मन प्रत्येक व्यक्तीचं आहे, प्रत्येक भारतीयाचं आहे. पंजाबमधली मी घटना सांगत होतो तुम्हाला. या शीख लोकांना जे अडीअडचणीत सापडलीत, ज्यांची घरं वाहून गेली आहेत, ज्यांची पिकं पाण्याखाली आहेत, त्यांच्यासाठी मुस्लिम लोकांनीसुद्धा ट्रकमध्ये खिचडीची पातेली नेऊन मोठमोठ्या पातेल्याने खिचडी वाटप केलेलं आहे. अन्नदानाचं श्रेष्ठ दान त्यांनी केलेलं आहे. त्या सर्व माझ्या मुस्लिम बंधूंना मी अगदी मनपूर्वक प्रणाम करतो, कडक सॅल्यूट करतो. हे जे काही संकट असतं, हे मानवावरती आलेलं संकट आहे, तेव्हा दुसरा मानव त्याच्या परीने धावत जाऊन मदत करत असतोच. अनेक संघटना, अनेक संस्था मदतीला धावून आलेल्या आहेत. अनेक कॉर्पोरेट सेक्टर्समधनं भारत सरकारकडं पैसा चाललेला आहे, मुख्यमंत्र्यांकडं पैसा येतो आहे. मी काल परवाच एक व्हिडिओ केला आहे. मंदिरांवरती टीका करणाऱ्यांना चांगली चपराक मारली आहे. श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ हे जे ट्रस्ट आहे पुण्यातलं धनकवडीचं, त्यांनी 10 लाखाचा चेक आपल्या CM साहेबांपर्यंत पोहोचवलेला आहे. 10 लाखाचा मदत निधी एखाद्या मंदिराकडनं जाणं ही पण काहीतरी स्तुती करण्यासारखी गोष्ट आहे ना. जे देत आहेत ना त्यांची स्तुती नक्की करा, पण जे दिले नाही आहेत किंवा जे तुम्हाला काहीच माहीत नाही त्यांना उगाचच्या उगाच बदनाम करण्यात, व्हिडिओ व्हायरल करण्यात काही फार मोठी शहाणपणा त्याच्यामध्ये आहे असं समजू नका. त्यांनी इतर जे काही चॅरिटी वर्क केलं आहे ना, ते तुमची उच्चारायची पण आपली पात्रता नसते सामान्यांची, तुमची आमची. आणि आपल्याला काही माहीत पण नसतं की त्यांनी किती मोठ्या प्रमाणात समाजकार्य केलेलं आहे आणि ते करत आहेत. त्यांना आजही मिळणाऱ्या पैशाचा कितीतरी भाग ते समाजासाठी देत असतात, कुठेही डांगोरा न पिटता. त्यामुळं आत्ताच्या या पूरपरिस्थितीमध्ये ज्यांनी मदत केली त्यांचे आपण धन्यवाद मानू, त्यांना मनपूर्वक नमन करू, प्रणाम करू. त्यांना आरोग्यमय आयुष्य मिळू द्या. लोकांना जे मदतीला धावतात, हे भगवंता त्यांच्याकडं नीट बघ, त्यांना कोणतंही संकट येऊ देऊ नको. जो दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्न करतो त्याला नको संकटात टाकू, अशा पद्धतीने आपण प्रार्थना करू शकतो. उगाचच कोणी ह्यानी नाही दिलं, त्यांनी नाही दिलं, याच संस्थेने काम केलं, त्यांनीच दिले, फक्त हात चांगला आहे तो वाईट आहे, याचा कोणालाही चांगलं कामाला चांगलं म्हणण्याचा अधिकार नक्कीच आहे आपल्याला. पण उगाचच्या उगाच कोणाला तरी काही माहिती नसताना वाईट म्हणायचं आणि त्याने केलं नाही म्हणजे तो वाईटच ठरला, असं मत प्रदर्शित करणं हा लोकशाहीचा, दिलेल्या अधिकारांचा थोडासा गैरवापर असं मला तरी वाटतं. ज्याने कोणी व्हायरल केला आहे व्हिडिओ, ज्याद्वारे सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांची पिक्चर्स दाखवत तो व्हिडिओ छानपैकी व्हायरल करण्यात आलेला आहे, त्यांना एकच मी नम्र विनंती करेन, ज्यावेळेस तुम्ही यांनी भारत देशासाठी काही त्याग केला, खेळताना त्यांनी भारत देशाला काही चांगल्या गोष्टी मिळवून दिल्या, ही त्यांची कर्तबगारी त्यांनी दाखवलेली होती. त्या कर्तबगारीच्या जोरावर त्यांना जाहिराती मिळतात. त्यांनी कोट्यवधी कमवलेले असले तरी त्यातून त्यांनी जी काही चॅरिटी केलेली असेल ती आपल्यापर्यंत येत नसते, आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे एखाद्या वेळेस त्यांनी 1,00,000 रुपये नाही दिले तर त्यांच्या विरुद्ध असे काही बोलण्याचा आपल्याला काहीही यात किंचितही अधिकार नाही. एवढंच मी नक्की सांगतो. प्रत्येक कलाकाराला सांगेन, जे कोणी या क्षेत्रात आहेत त्यांना सांगेन, उगीच स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटी लोकांना, स्पोर्ट्समन लोकांना बदनाम करण्याचा जो चंग बांधलेला असतो, अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीनंतर अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल केलेले जातात. आज अक्षय कुमारसारख्या या हिरोकडं प्रचंड प्रमाणात विनयशीलता आहे. नाना पाटेकरजींकडं, मकरंद अनासपुरेंकडं. अरे ते जे करतात ना ते कधी स्वतः बोलून नाही दाखवत. आणि जर काही झालं, समाजात समजलं, तरी अक्षय कुमारजींनी एक शब्द वापरला आहे, वो मैंने दान धर्म नहीं किया है, वो तो मैंने सेवा की है. ही विनयशीलता, हे असे काही शब्द जे वापरतात सेलिब्रिटी, त्याच्यातनं जर काही शिकता आलं तर शिकायचं आहे ना आपण. विनाकारण ज्या गोष्टी घडल्या नाही आहेत त्या गोष्टीमध्ये विनाकारण कोणाला तरी बदनाम करण्यासाठी उगीच काहीतरी बडबड करायची, ह्या गोष्टी या नैसर्गिक आपत्तीसारख्याच त्या लोकांना आपत्तीजनक वाटू शकतात. त्या लोकांची पात्रता खूप उंचावरची आहे. त्यांच्याविषयी जर बोलायचं असेल तर आपण आदरानेच बोललं पाहिजे, इतकं त्यांचं कार्य महान आहे.
त्यामुळं अशा काही गोष्टी घडल्या नाही पाहिजेत, या विनंती वजा असा हा माझा व्हिडिओ आहे. माझ्या या व्हिडिओतून त्या लोकांनीसुद्धा कोणते गैरअर्थ काढू नयेत. मला इतकंच म्हणायचं आहे की कोणी काय केलं याच्यापेक्षा आपण काय केलं या आपत्तीमध्ये, आपण त्या लोकांपर्यंत कोणत्या पद्धतीने आणि किती, आणि आपली ऐपत किती आणि आपण किती मदत पाठवली, हा प्रश्न प्रत्येक व्यक्तीने इतर लोकांकडे बोट दाखवायच्या आधी स्वतःला विचारावा. याच विनंतीसह या व्हिडिओत इथंच थांबतो. अतिशय संवेदनशील मनाने जे लोक यातना भोगत आहेत, ज्या पूर परिस्थितीमध्ये ज्यांना जगावं लागतं आहे, ज्यांचं किडूक मिडूक सगळं घर वाहून गेलं आहे, ज्या लोकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, ते नुकसान, ते अश्रू, हे कितीही पैसे दिले, कोट्यवधी ओतले तरी ते परत येणार नाही आहेत. हे दुःख पैशाच्या पलीकडचं आहे हे मी जाणतो, आणि म्हणूनच त्यांच्या दुःखात सतत प्रत्येक श्वासावर मला जमेल ते करत करत नक्कीच सहभागी आहे.